शुभ सकाळ सर्वांना. व्हिडिओ पोस्ट करायला थोडा लेट झाला, पण काही हरकत नाही. काल अंगारकी संकष्टी होती, त्यामुळं रात्री झोपताना शाबू भिजत घातलेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझं सर्व आवरून घेतलं आणि शाबू भिजलाय का बघितलं तर शाबू भिजलेला होता. मग गॅसवर कढई ठेवली, शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे थंड होईस्तोपर्यंत देवपूजा करून घेतली. देवपूजा झाली, चहा वगैरे पिला. नंतर मिक्सरला शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलं, कारण का तर आज लाईट जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नंतर मग लहान बाळागत आम्ही तिघी पण गेलो आणि उन्हात उभा राहिलो, का तर थंडीच एवढी आहे की काही सुचत नाही. मग थोडं उन्हात उभा राहिलो, जावांसोबत जरा गप्पा मारल्या आणि गप्पा मारत मारत केस सुकवून घेतले. नंतर मग आत आले, माझं आवरलं आणि घराची साफसफाई केली आणि उंबऱ्याची पूजा आणि रांगोळी काढली. घर छोटं असू दे किंवा मोठं असू दे, तसं विचार केला तर माझं अंगण खरंच खूप छोटं आहे आणि तरी पण मी अंगणात रांगोळी आणि उंबऱ्याची पूजा वगैरे करतेच. हे माझं डेली रुटीन आहे. आणि मग आत हे सगळं आवरून आत आले आणि मुलांच्या डब्याची तयारी करायला लागली, कारण का तर आज थोडं शाळा लेटच होती, त्यामुळं थोडं माझं काम पण लेटच चालू होतं. मग बटाट्याची साल काढली आणि बटाटा पाण्यात स्वच्छ धुवून ठेवला आणि मग कढईत 2 पळी तेल ओतलं आणि बटाटा परतून घेतला. बटाटा लालसर होईस्तोपर्यंत परतला. नंतर मिरच्याही परतल्या. भिजवलेल्या शाबूमध्ये शेंगदाण्याचं कूट, मीठ एकजीव करून घेतला आणि कढईत परतला आणि वाफवून घेतला. त्याच्यावर एक ताट ठेवलं आणि शाबू परतून घेतला, वाफवून घेतला आणि वाफवलेली खिचडी माझ्या मुलांना भरपूर आवडते आणि त्यातल्या त्यात डब्यासाठी खरंच ही खूप खिचडी भारी लागते. मुलासाठी ताट तयार केलं.